Yes, ma'am. Hello. That's fine. Dr. Monica Shrikhande. What are you doing here? Are you mad or what? Get out of my class. तुम्हाला थोडी तरी अक्कल आहे? तुम्ही माझा पाठलाग करत माझ्या क्लासरूम पर्यंत आलाय. लाज नाही वाटत तुम्हाला? आउट. मॅडम हे ज्या आहेत ना, शाळा एक तर तुम्ही यांना कॉलेजच्या बाहेर काढायला पाहिजे, तर तुम्ही यांना क्लासरूम मध्ये घेऊन आलाय. अँड यू व्हॉट आर यू लुकिंग ॲट माय फेस? बाहेर जा. इट्स ओके. Whatever. Hello, friends. Friends, get out of my class. May I? Thank you. So, yeah, that's nice. So, all future doctors are here. Nice. Oh, show me. Oh my God. कसा काय अभ्यास करता तुम्ही हा? म्हणजे या अशा सिच्युएशन मध्ये अभ्यास करणं म्हणजे ओके, नो प्रॉब्लेम. पण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की डेस्टिनेशन हे महत्वाचं नाहीये. आपल्याला कुठे जायचंय ते महत्वाचं नाहीये. आपण कसे जाणार आहोत, आपण ट्रॅव्हल कसा करणार आहोत तो महत्वाचा आहे. आणि त्याही पेक्षा जास्त महत्वाचं काय असतं, आपण तो ट्रॅव्हल कोणाबरोबर करणार आहोत. Am I right? Am I right? Shut up. आणि माझ्या क्लासच्या बाहेर जा. ए बाबा, कशाला मॅडमला त्रास देतोय? तरी बाहेर जायला सांगितलं ना, जा ना. थांब रे. हो माय गॉड, इंटरेस्टिंग. बोल बोल, अजून बोल. ए भावा, आपल्याला तुझ्याशी बोलण्याचा काय पण इंटरेस्ट ना. कशाला त्रास देतोस? जा ना, बाहेर जायला सांगितलं त्याने तुला. जा ना बाहेर, का आपण तुला बाहेर काढू? देवा नको. बोलला हिरो, बोलला. मला पण मी काय बोलतोय ते जरा ऐकून तर घ्या. मी पण तुमच्या मॅडम सारखाच. Shut up. Get out of my class. तुम्ही सगळे जण काय बघता? याला माझ्या क्लासच्या बाहेर काढा. I can't bear him. डॉक्टर मोनिका, आता तुम्हाला मला रोजच बेअर करावं लागणार. What nonsense. येस. लेट मी reintroduce myself. I am newly appointed as a co-dean of this PS Medical College, Dr. Vikrant Deshmukh. Thank you so much, madam. Shut up. It's none of your business. तुम्ही डीनची परवानगी न घेता डीनच्या केबिन मध्ये येता कसं आहे? कम ऑन, गेट आउट. What? येस, कम ऑन. Hello? Please sit down. Please sit down. Sit. मॅडम, माझ्यासोबतच असं का होतं नेहमी? माफ करा, मला माफ करा. मी तुम्हाला चुकीचं समजलो. मला खरं क्षमा करा. काय डॉक्टर सचिन, एकदम मराठीत सुरू झालं आता. मगच ते इंग्रजी कुठे गेलं? सॉरी. इट्स ओके. त्यांना पाणी द्या कोणीतरी. नाही, आय एम फाईन. आर यू शुअर? येस ऑफकोर्स. गुड. गावात ते हो नाईस. अरे ते हो वाव.
पण सॉरी, माझा नाईलाज आहे. तुला क्लासरूमच्या बाहेर जावं लागेल. आपण नाही जाणार. काय? आपण नाही जाणार बाहेर. कसं आहे, तुमच्या मॅडमनाच आवडत नाही क्लासमध्ये मोबाईल आणलेलं. रूल इज रूल. मग तो कोणी असो, मी, तू, स्वतः मॅडम, सगळ्यांना फॉलो करावंच लागेल. आणि काय, आज माझा पहिला दिवस आहे ना, सो जरा मला इम्प्रेस करू दे ना सगळ्यांना. सो प्लीज. थँक्स. हे तुमचे स्टुडंट्स. हे असे आय एम सॉरी. व्हॉट? आय एम सॉरी. नो नो डॉक्टर मोनिका, नो, असं नाही. वर बघून, माझ्या नजरेला नजर भिडवून अदबीने बोला, आय एम सॉरी. I am sorry. Oh my God. Oh, Vicky. My God. Dr. Vikrant. हा, My God. My God. म्हटलं तुझा पहिला दिवस आहे तर स्वतः विश करावं. म्हणजे तुला हे माहिती होतं? आय मीन, तू तू तुम्हाला हे माहिती होतं की माझं फर्स्ट आहे? हा, येस, ऑफकोर्स, येस. कंट्रोल युअरसेल्फ. माहिती. बाय द वे, ग्रीटिंग्स कशी वाटली? ते सकाळी घरी पाठवले ते. You are simply इम्पॉसिबल, माहितीये मला. येस. ओके, कंट्रोल युअरसेल्फ, कंट्रोल युअरसेल्फ. मी मला दिलेलं ग्रीटिंग कार्ड मला खूप आवडलं. आणि गुलाबाचं फुल पण. माय गॉड, विकी इज मॅड. चला डॉक्टर मोनिका, कामाला लागा. स्पोर्ट्स. Oh my God, रिक्षा. हॅलो रमाकांत, काय करताय? चहा नंतर प्या, आधी ऐका माझं. मी आहे ना आज सकाळी ऑटो घेऊन कॉलेजला आले. हा,
अहो माझी गाडी बिघडली ते सोडा ना. मी ऑटो घेऊन कॉलेजला आले तर माझी पर्स जी आहे ना ती त्या ऑटोमध्ये राहिली आहे चुकून. तर मला आता ती पर्स पाहिजे. तर तुम्ही आता सिक्युरिटी गार्डच्या इथे जा, अख्खं सीसीटीव्ही फुटेज चेक करा आणि गेटच्या बाहेरचा जो कॅमेरा असेल ना तो स्पेशली, म्हणजे ती रिक्षा सापडेल आपल्याला. कळतंय का? हा, त्या रिक्षाचा नंबर ट्रॅक करा आणि काहीही करून प्लीज तुम्ही पोलीस कंप्लेंट करा, काय वाटेल ते करा, पण मला ती पर्स हवी आहे ऍट एनी कॉस्ट. कळतंय का? हा, मला अपडेट करत राहा आणि काय होतंय ते. काय खटखट आहे यार, आता काही हीच कामं करायची काय आम्ही? काय समजतात आम्हाला काय माहिती? अरे भावा काय झालं काय? काय ना मॅडमची पर्स हरवली ना, मग त्यासाठी आधी रिक्षा शोधायचा, मग रिक्षाचा नंबर शोधायचा, मग मॅडमची पर्स शोधायची. काय खजिना ठेवलाय त्यामध्ये काय माहिती? हे सत्य माझा विचार करतेस ना? अरे काय विकी, ये पागल, किती वर्षानंतर भेटतेस यार. तू काय वेडा आहेस का? काय आलं? असं कोण करतं? काय म्हणजे असं कोण येतं सरप्राईज? बापरे बापरे, काय बापरे? विक्रांत देशमुख हे नाव ऐकून तुला काही वाटलं नाही? तुला कळलं नाही? पण खरंच मला नाही कळलं. आणि कसं स्ट्राईक होणार? इतकी वर्ष तू कुठेस, कायस, मला काहीच माहिती नाही. तू काय वेडा आहेस का? मग अशी क्लासरूम मध्ये ना हार्ट अटॅक आला असतं मला. मग येऊ दे ना, डॉक्टर कशाला झालोय मी? मला वाचवलं असतंस. हा, मग तुला वाचवणं म्हणजे स्वतःला वाचवण्यासारखं आहे. स्टॉप फ्लर्टिंग विथ मी. तुझा चेहरा बघून सुचत यार, काय करू? आणि तुझा चेहरा बघून मला खूप भीती वाटते. त्या चेहऱ्यावरच्या खळीवर पोरी मरतात. हॅलो, ती खळी माझ्याकडे पण आहे. म्हणूनच आपल्याला नवरा बायको चिडवायचे. चल लग्न करूया. काही काय बोलतोस तू? तू जरा पण बदलला नाहीयेस. तू अजूनही कधी केव्हा काही बोलतोस विकी. अरे ऑफकोर्स, म्हणजे काय, लोकांची काळजी कशाला करायची आपण? पण तू खूप बदलली आहे यार. सिरियस? यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. तू ना कधी खरं बोलशील आणि कधी मस्करी करशील ना मला आजही कळत नाही. ओ माय गॉड. बरं ऐक, मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे, खूप गप्पा मारायच्या आहेत. गप्प बस, मला अजिबात तुझ्याशी बोलायचं. अरे म्हणजे असं कोण सरप्राईज आहे? अरे असू, चल ना, आपण एक काम करू, आपण कॉफी वगैरे घेऊ. चल. आत्ता हा, काम कोण करणार? ढिंगर काम आहे. आज माझा पहिला दिवस आहे. अरे माझाही पहिला दिवस आहे. मग आपला पहिला दिवस आहे, पण काम नको करायला. अरे काम होत राहील यार, आपण केवढ्या वर्षांनंतर भेटलोय. चल ना गप्पा मारू छानपैकी. मला तुला खूप काय काय सांगायचं आहे. नाही, कामात नो कॉम्प्रोमाइज विकी, प्लीज. काम करूया. ओके ठीक आहे, काम करू. हा, काम करू. मी तुला कॉलेजचे अपडेट्स देते. नाही नाही नको नको, मी सांगतो ते काम कर आधी. ओके, हा, सांग. तर डॉक्टर मोनिका श्रीखंडे, डॉक्टर विक्रांत देशमुख जे कोडीन आहेत, ते तुम्हाला ऑर्डर देत आहेत की तुम्ही त्यांना घेऊन एका छानशा रोमॅन्टिक ठिकाणी कॉफी प्यायला घेऊन जा. इट्स अन ऑर्डर. हे काम. येस, हे काम नाहीये, ही ऑर्डर आहे. ओके ओके, सो डॉक्टर विक्रांत, येस युअर ऑर्डर हॅज बीन फॉलोड. तर आपण आता कॉफी प्यायला जाऊया. येस, कम ऑन. अरे हे काय? अरे काय झालं? अरे यार मोटू, अरे अख्ख्या मुंबईत तुला हाच कॅफे मिळालाय? बोरिंग यार. ए सडू, डोंट बी जजमेंटल. आतमध्ये चल, कमाल कॅफे आहे. ते दिसतच आहे. ही सगळी तुझी आयडिया वाटतं. ते काय म्हणायचीस तू, ते व्हॉट इज दॅट, टाकाऊ पासून टिकाऊ काय? हा ते, हा म्हणजे पण हा कोइन्सिडन्स आहे रे, म्हणजे असं काही नाहीये. हो, चल ना. चल. एक मिनिट. देवनिका, तुझ्या नावाबरोबर हे कोणाचं नाव जोडलं? जोडलं गेलं होतं, आता तसं काही नाहीये. काय? काही नाही बोलले. काय तुला काय वेट लागलंय का? असं कॅफेला माझं नाव का असेल? काही काय? नाही काहीतरी आहे. सडू, पुन्हा जजमेंटल.
अरे चल ना कॉफी प्यायची ना. ओके 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 यू कॅन सेट या. हो थँक्यू सो मच. ओ एक्सक्यूज मी, एक फोन कॉल करू. प्लीज. हॅलो रमाकांत, काही कळलं का? अहो माझ्या पर्स बद्दल काही कळलं का? त्या ऑटोचा नंबर तरी मिळाला? हे बघा प्लीज शोधून काढा, ती पर्स माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. प्लीज प्लीज. आणि मला अपडेट करत राहा. काय मोठू टेन्शन मध्ये? माझी पर्स हरवली आहे ना, अजून सापडत नाहीये. काहीच कळत नाही. खूप इम्पॉर्टंट आहे ती माझ्यासाठी. हो हो रिलॅक्स रिलॅक्स. मिळणार पर्स मिळणार. तुला काय माहिती? हा हा ओके तरी तरी चिल रिलॅक्स राहा ना. हे बघ आजपासून तुझी प्रत्येक हरवलेली गोष्ट तुला परत मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे. नॉट बॅड. ओके 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 तूच करेक्ट आहेस बस. ऑफकोर्स आय नो दॅट. सांग कशाबद्दल बोलतोय मी? अरे या कॅफे बद्दल बोलतोयस तू? म्हणजे बाहेर आपण आलो त्यावेळेला तुला त्या नावावरून आणि ओव्हरऑल असं बाहेरून असं वाटत होतं की ते बोरिंग असेल आतमध्ये, पण आत आल्यानंतर खरं सांग तुला तर वाटतं ना हे सुपर कूल आहे. सो इथली स्पेशल कॉफी आणि इथलं स्पेशल फूड तू ट्राय करायलाच हवं. तुला कळलं मी तुला मोठू का बोलतो ते? अरे कॉलेजमध्ये असताना किती फुडी होतीस यार तू. आणि आता बघ हा हा वेल मेंटेन डाएट वॅट एकदम आता अशी यमी यमी झाली आहेस. एक मिनिट, तुला कसं माहिती? स्टॉक करतोस की काय मला? एवढं कुठे नशीब चांगलं तुझं. डॉली वहिनी. ते ते अजय नमस्कार डॉली मॅडम. हा हा बोला काय ऑर्डर आणू तुमच्यासाठी? हा लेट मी इंट्रोड्यूस हिम टू यू. सत्या हे माझे मित्र आहेत, डॉक्टर आहेत. हाय डॉक्टर विक्रांत आणि को डीन BS मेडिकल कॉलेज. अजय वेलकम वेलकम. अहो बसा ना तुम्ही कशाला थँक्यू सो मच. उठलात? लय भारी वाटलं तुम्ही आलात इथे. आणि हे आहेत सत्यवान. यांचा ऍक्च्युअल बिझनेस कन्स्ट्रक्शन मधला आहे, पण चेंज म्हणून त्यांनी हे कॅफे सुरू केले. आणि इतके हार्डवर्किंग आहेत, क्वालिटी मेंटेन करायला स्वतः जातीने इथे उभे असतात. वा वा सुपर नाईस मीटिंग यू मिस्टर सत्यवान. सत्या दॅट्स बेटर ना? सत्या हे सत्या. हा हे बेस्ट आहे. आता तुम्ही डॉली मॅडमचे फ्रेंड म्हटलं तुम्ही काय पण बोललेलं चालेल आपल्याला. याची भाषा एकदम मुंबईची वाटते ना? हा आपण तुम्ही मुंबईत नवीन आहे काय? हो US रिटर्न आहेत. आत्ता आठवण आली आहे त्यांना आपल्या देशाची. लेट मी करेक्ट यू. देशाची तर आहेच, पण आलोय तुझ्यासाठी. सिरियसली? सीरियसली. इश्क ने गालिब हमें निकम्मा कर दिया, वरना हम भी थे आदमी बड़े काम के. स्टॉप फ्लर्टिंग विथ मी. शट अप. सत्य सत्या आमच्यासाठी स्पेशल कॉफी सांगता? सांगतो ना. आता हे आलेत एवढ्या लांबनं तर यांची खातिरदारी करायला पाहिजे ना आपण. आणि हे मुंबईत नवीन आहेत तर यांना आपल्या हॉटेलची बेस्ट कॉफी द्यायलाच पाहिजे. काय डॉली वहिनी? ऑफकोर्स. एक मिनिट. तुम्ही यांना वहिनी का म्हणताय? ते कसं आहे की या डॉली मॅडम आहेत, हा या कस्टमर आहेत, हा आपण इकडचा मॅनेजर आहे. तर या कस्टमर आणि आपण कॉफी घेऊन आलो आपण. हा काय रिलेशन सांगून गेला आता? असाच आहे तो. इग्नोर. नाही तो ऍक्च्युली ना काही हक मारतो तुम्हाला. दॅट्स फाईन. सगळे कसे असेच बोलतात? बाय द वे, मगाशी तू काय म्हणत होतास? तू माझ्यासाठी इथे आलायस. थोडं ज्यादा नाही हो रहा. एवढं कुठे नशीब चांगलं आहे तुझं? का वाईट बोलणार आहेस तू माझ्याबद्दल? इतकी वाईट आहे मी? कधीतरी चांगलं बोल. अरे मी खरंच बोलत होतो, पण कोणी विश्वास ठेवायला पाहिजे ना. ते बघ काय मी लहान आहे का आता? इतक्या वर्षांनी पण तू हे करतोस मला आता. ओके 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 मिस
मोनिका श्रीखंडे, यू आर बेस्ट. असं तुला वाटत असेल ना, पण तो तुझा गैरसमज आहे. प्लीज, आता तुम्हाला इथे भाव देत नाहीयेस, पण तिथे हा 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 माहितीये मला. इथे तू मला भाव देत नसले तरी तिकडे खूप मुली मला भाव देतात. मुली माझ्या मागे पुढे असतात. माझ्या इतक्या गर्लफ्रेंड्स आहेत अँड ऑल अँड ऑल. अँड लेट मी टेल यू वन थिंग, या ज्या अशा गर्लफ्रेंड्स होतात ना, त्या मुली ढ असतात, मूर्ख असतात. कळलं ना? हा? नुसत्याच मागे पुढे फिरतात. आणि बाय द वे, तुला जरा सुद्धा लाज नाही वाटली? अरे हो, हा. मध्ये कधीतरी इतक्या वर्षात काय एकदा काय तो सोशल मीडियावरती तू इन टच होतास, बस. त्याच्यानंतर काही नाही. ना फोन, ना मेसेजेस, काहीच नाही. म्हणजे कुठे कुठे गायब होतस तू? थांब थांब थांब, किती प्रश्न विचारतेस? आता मला कळलं स्टुडंट्स तुला का घाबरतात ते. मध्येच काहीतरी. अरे काय वायवा टेस्ट सुरू आहे माझी, किती टेन्शन आलं तुम्हाला. जरा ब्रेक, थांब जरा 1 मिनिट. सॉरी. यू शुड बी.